नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन स्पर्धा परीक्षा, अभिरूप स्पर्धा परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा अशा अनेक ज्या काही शालेय स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी गणित या विषयामध्ये सूट, कमिशन आणि रिबेट हा घटक असतो। तोच घटक आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवणार आहोत। मग सूट म्हणजे काय? तर बघा, व्यापारी किंवा दुकानदार म्हणूया आपण, दुकानदार ग्राहकांना छापील किमतीपेक्षा कमी किमतीत एखादी वस्तू विकतो, तेव्हा अशा प्रकारच्या कमी केलेल्या रकमेला आपण काय म्हणतो? सूट असे म्हणतो। हे झालं आता सूट म्हणजे काय। आता बऱ्याच वेळा गणितामध्ये शेकडा सूट असं आपण बघतो। मग आता शेकडा सूट म्हणजे काय? तर बघा, जेव्हा सूट आहे ती टक्केवारीमध्ये दिली जाते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? शेकडा सूट असे म्हणतो। आपण एक उदाहरण बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल। बघा, इथे आपल्याला पहिला प्रश्न असा दिलाय, 400 रुपयांची वस्तू ग्राहकाला 350 रुपयांना मिळाली, तर सूट काढा। मग सूटचं एक सूत्र आहे बघा, सूट बरोबर काय? छापील किंमत। छापील किंमत वजा विक्री किंमत। हे काय आहे? सूत्र आहे सूट काढण्यासाठी। मग या गणितामध्ये छापील किंमत किती आहे? 400 रुपये आहे। वजाच्या इथे वजा विक्री किंमत किती आहे? ग्राहकाला ती 350 रुपयांना मिळाली आहे किंवा विकली आहे की नाही। मग इथे काय लिहायचं? विक्री किंमत आहे 350 रुपये। मग आपण जर या दोघांची वजाबाकी केली तर उत्तर किती येतं? 50 रुपये। मग ही काय झाली? सूट झाली। मग हे काय झालं? सूट कसं काढायचं ते आपण बघितलं या गणितामार्फत। आता आपण शेकडा सूट कसं काढायचं ते बघूया। बघा, इथे आपण दुसरं गणित घेतलंय, 400 रुपयांची वस्तू 300 रुपयांना मिळाली, तर शेकडा सूट काढा। मग बघा, ज्यावेळेस शेकडा सूट काढायचं असतं त्यावेळेस आधी आपल्याला किती सूट मिळाले ते आधी काढलं पाहिजे। म्हणजे तर आपल्याला काय काढायचं आहे? आधी प्रत्यक्ष सूट। मग बघा, आपण काढून घेऊया सूट। प्रत्यक्ष सूट किती मिळाले आपल्याला? प्रत्यक्ष सूटचं मगाशी सूत्र सांगितलं, छापील किंमत वजा विक्री किंमत। मग छापील किंमत किती आहे? 400 रुपये आणि विक्री किंमत किती आहे? 300 रुपये। मग याच्यामध्ये सूट किती आहे? वजाबाकी किती येते? 100 रुपये। म्हणजे बघा, प्रत्यक्ष सूट किती आहे? 100 रुपये सूट मिळालेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे? शेकडा सूट। मग इथे आपण सूत्र लिहून घेऊया। बघा, ज्यावेळेस आपण सूत्रानुसार गणित सोडवतो त्यावेळेस आपलं गणित एकदम परफेक्ट येतं। मग शेकडा सूटीचं सूत्र काय आहे? तर बघा, प्रत्यक्ष सूट, इथे मी लिहिते प्रत्यक्ष सूट म्हणजे जी काय आता आपण काढली ती, आणि त्याच्या खाली काय? छापील किंमत। छापील किंमत शेकड्यामध्ये काढायचं आहे। मग शेकडा म्हणजेच किती? 100। म्हणजे टक्क्यामध्ये काढायचं आहे। मग टक्के नेहमी कसे असतात? 100। इथे प्रत्यक्ष पाहिजे, प्रत्यक्ष सूट भागिले छापील किंमत गुणिले 100। मग प्रत्यक्ष सूट किती आहे? 100 रुपये। मग इथे लिहून बघा, इथेच मी लिहिते असं, प्रत्यक्ष सूट किती आहे? 100 रुपये। छापील किंमत किती आहे? 400 रुपये। मग इथे लिहून घेतलं आपण 400 आणि टक्क्यामध्ये काढायचं आहे म्हणून मी ह्या सूत्रामध्ये जसं आहे तसं 100 लिहिलं। या पद्धतीने ते आपण सूत्रामध्ये किमती भरल्या। आता बघा, या शून्याला हे शून्य गेलं, या शून्याला हे शून्य कट झालं, राहिलंय काय? 4 आणि 100। इथे बघा, 100 भागिले 4 राहिले। तर आपल्याला माहिती आपला पाढा पाठच असेल। बघा, इथे 4 एके 4, 4 दुने 8, इथे 2 राहिले म्हणजे 20 झाले आहे की नाही। मग 4 पंचे 20, मग बरोबर किती आलं? इथे 25%। म्हणून बघा, 400 रुपयांची वस्तू 300 रुपयांना मिळाली, तर शेकडा सूट 25%। बघा, खूप सोपं गणित आहे। या पद्धतीनेच आपल्याला हे गणित काय करायचं? सोडवायचं आहे। म्हणजे या प्रकारची गणित आपल्याला या पद्धतीनेच सोडवायचे आहेत। आपण अजून एक उदाहरण घेऊया। बघा, इथे एक आपण गणित घेतले,
कराची नोटीस मिळाल्यापासून ठराविक मुदतीत कर भरल्यामुळे एका घरमालकाला 2700 रुपयाऐवजी 2673 रुपये कर भरावा लागला, तर त्याला किती टक्के सूट मिळाली? आणि आपल्याला हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता बघा, सूट काय फक्त वस्तूंमध्ये असते का? तर नाही, करामध्ये पण असते. इथे कसं कराचं उदाहरण दिलं तसं, म्हणजे प्रत्येक व्यवहारामध्ये काय असते? सूट असते. मग आता बघा, आधी आपल्याला इथे काय काढलं पाहिजे? प्रत्यक्ष सूट काढली पाहिजे. मग बघा, प्रत्यक्ष सूटचं सूत्र काय आहे की जी मूळ किंमत आहे, म्हणजे छापील किंमत ज्याला आपण म्हणतो, पण इथे कर आहे, मग मूळचा कर किती आहे? एवढा आहे, पण त्याला एवढ्याच कर भरावा लागला आहे की नाही. मग इथे काय करायचं आपण? 2700 वजा 2673. मग बघा, 10तून 3 गेले, 7 राहिले, 9तून 7 गेले, 2 राहिले. इथे हातचा घेतल्यात मी, डायरेक्ट तोंडी सांगते. 6तून 6 गेले, 0 0. मग हे 0 नाही लिहिलं तरी चालेल. मग किती आली सूट? किती दिले? 27 रुपये. हे काय आहे? 27 रुपये आहेत. आता बघा, शेकडा सूट काढायचं. इथे काय किती टक्के विचारतात? टक्के, शेकडा देवगण, टक्के म्हटलं की शेकडा सूटचं सूत्र वापरायचं आहे. मग शेकडा सुटीचं सूत्र काय आहे? प्रत्यक्ष सूट भागिले छापील किंमत गुणिले 100. मग प्रत्यक्ष सूट किती आहे? प्रत्यक्ष सूट आता काढली आपण, 27 आहे. लिहून घेऊया 27. छापील किंमत म्हणजे पहिला कर किती भरायचा होता? 2700. आणि टक्के आहे म्हणून मी इथे 100. या 2 शून्याला हे 2 शून्य कट झाले. आता बघा, इथे 27 एके 27, 27 एके 27. मग आता आलं काय? 1 गुणिले 1. मग बघा, 1 गुणिले 1 बरोबर किती? 1. मग आपलं उत्तर किती आलं? 1%. मग याला किती टक्के सूट भेटली? तर 1%. म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3, 1%. बघा, या पद्धतीने आपल्याला सूत्रांच्या आधाराने आपल्याला काय करायचं आहे? यावरची गणितं सोडवायची आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कमिशन आणि रिबेट यावरची गणितं घेणार आहोत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.